गडिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी ग्रामपंचायतीची सभा मंगळवारी विविध कारणांमुळे चांगलीच गाजली। गायरानातील रस्ता आणि अंगणवाडी साहित्य खरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरलं। दोषींवर कडक कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळं ठोकून आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। गडिंग्लज तालुक्यातील महागाव इथल्या उंबरवाडी ग्रामपंचायतीची सभा सरपंच तथा प्रशासक कविता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता पार पडली। ग्रामपंचायत अधिकारी तुषार काळे यांनी प्रास्ताविक करत विषयपत्रिकेचं वाचन केलं। मात्र विषयपत्रिका वाचताच ग्रामस्थांचा उद्रेक झाला। अंगणवाडीसाठी खरेदी केलेल्या साहित्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ अक्षय गोकाकर यांनी खरेदी केलेलं साहित्य प्रत्यक्ष सभेत दाखवण्याची मागणी केली। प्रशासनाकडून समाधानकारक खुलासा झाला नसल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। संबंधित खरेदी व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात ठराव मांडण्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली। दरम्यान गट क्रमांक 639 मधील गायरान जमिनीवरील अवैध रस्त्याचा मुद्दा उपस्थित होताच वातावरण पुन्हा तापलं। हा रस्ता कायमस्वरूपी बंद करून जमीन पूर्ववत ताब्यात घ्यावी, तसंच ग्रामपंचायतीनं रस्त्यासाठी कोणतेही ठराव दिले असल्यास ते तत्काळ रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली। या मागणीला ग्रामसभेनं मंजुरी दिली। सभेत विविध विषयांवर जोरदार आणि वादळी चर्चा झाली। अंगणवाडी साहित्य खरेदी प्रकरणाचा 21 दिवसात खुलासा झाला नाही तर ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सभेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना सरपंच कविता सुतार यांनी उत्तरं दिली। यावेळी अक्षय गोकाकर यांनी सरपंचांना अपहार झाल्याचं मान्य आहे का असा थेट सवाल केला। त्यावर अंगणवाडी साहित्य खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचं मान्य करण्यात आल्याचं सांगितलं। सभेला उपसरपंच तुकाराम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मिकिले, रामा घेवडे, चंद्रशेखर पाटील, तेजस्विनी कोकितकर, धनश्री शिंदे, वर्षा चिमणे, राजश्री कमते, विनायक होडगे, अभिजित कसेकर, अमोल पुणपळ, संदीप गोकाकर, नंदकुमार दळवी, विनोद कोकितकर, शंकर बामणे, प्रवीण चिमणे, भैरू बामणे, पोलीस पाटील विनिया सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। संभाव्य वाद टाळण्यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।